निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते सगळ्यांचं. आणि आपल्या मुलांच्या विषयी श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे एक असा खूप छान आणि प्रभावी असा दीपक आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. मुलांच्या सर्व समस्यांसाठी तो दीपक कसा प्रज्वलित करायचा, कोणत्या दिवशी प्रज्वलित करायचा, किती दिवस प्रज्वलित करायचा, हा दिवा प्रज्वलित केल्याने काय होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या दिव्याचं महात्म्य तर कळेलच, शिवाय आपल्या मुलांसाठी ही छोटीशी सेवा प्रत्येक आईने करायलाच हवी. तर जाणून घेऊया या दिव्याचे महत्त्व आणि हा दिवा कसा प्रज्वलित करायचा. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर तुम्हाला नम्र विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल. तर बघून घेऊया, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वामी समर्थांपुढे एक असा दिवा प्रज्वलित करायचा आपल्याला की त्यामुळे आपल्या मुलांच्या सर्व समस्या ह्या दीपक प्रज्वलित करण्यामुळे दूर होणार आहेत आणि आपल्या महाराजांचा, स्वामी आईंचा आशीर्वाद आपल्या मुलांना प्राप्त होणार. तर प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करावं आणि ती करतच असते. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या भवितव्यासाठी जसजसे मुले लहानाची मोठे होत जातात तसतसं त्या मुलांसाठी काय करावं आणि काय नको असं प्रत्येक आईला होतं. आणि आजकालचं हे जे युग आहे हे फार स्पर्धेचं युग आहे. त्यामुळे आजकालच्या बहुतांश माता या आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या टेन्शनविषयी, त्याचप्रमाणे त्यांच्या वागण्यातले, बोलण्यातले, त्यांच्या वर्तनातले जे बदल होतात त्या बदलांमुळे त्या टेन्शनमध्ये असतात. त्यांना थोडी मनातून भीती असते की मुलांचं हे वागणं असं काय होत आहे. मुलांचं जसजसं वय वाढत जातं, प्रत्येक वयानुसार त्यांचे बालपणापासून किशोरवय, त्यानंतर तरुणपणात पदार्पण, त्यांचं वर्तन बदल हा होत असतो. तर या सगळ्यांच्या समस्यांविषयी आज एक छान असा उपाय म्हणता येईल, सेवा म्हणता येईल, मी घेऊन आलेली आहे. या उपायाने जर तुमच्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल, त्यांच्या अभ्यासातली गती कमकुवत असेल, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल, त्यासाठी ही सेवा आहे. मुलांच्या चिडचिडेपणा करणं, रागराग करणं, उद्धट बोलणं, उलट बोलणं, हट्टीपणा करणं, तापटपणा करणं, त्याचप्रमाणे मुलांच्या अभ्यासाविषयी काही समस्या असेल, मुलांचं लग्न जमत नसेल, मुलांना नोकरी लागत नसेल, थोडक्यात काय, मुलांच्या सगळ्या समस्यांसाठी हा खूप छान आणि प्रभावी उपाय आहे जो आपण बघूयात. हा दिवा आपल्याला स्वामी समर्थांपुढे किंवा तुम्ही ज्या देवतांना मानत असाल त्या देवतांपुढे आपल्याला लावायचा आहे. सलग अखंडितपणे खंड न पडता 40 दिवस. दिवा लावण्याची सुरुवात तुम्ही संकल्पयुक्त कुठल्याही एका शुभवारी सुरू करू शकता. सोमवार असो, गुरुवार असो, चतुर्थी, एकादशी, असा कुठलाही एक दिवस निवडायचा आणि त्या दिवसापासून ही सेवा आपल्याला सुरू करायची. तर चला बघून घेऊया दीपक कसा प्रज्वलित करायचा. तर हा दिवा तयार करण्यासाठी आपल्याला एक छान छोटंसं ताटली घ्यायची आणि त्या ताटलीमध्ये आपल्याला एक तांदळाचं आसन घ्यायचं आहे या दिव्यासाठी. आणि आसन आपल्याला संपूर्ण 40 दिवस आपल्याला हे आसन, हेच तांदूळ वापरायचे, आपल्याला तांदूळ बदलायचे नाही. आणि ज्या दिवशी आपले 40 दिवस पूर्ण होतील त्या दिवशी आपले हे तांदूळ पक्ष्यांना आपण द्यायचे. आता हा दिवा लावताना तुम्ही कणकीचा दिवा देखील घेऊ शकता, पण 40 दिवस लावायचा आहे. कणकीचा दिवा घेण्यापेक्षा सगळ्यात सोपा आपला मातीची पणती घ्यायची, स्वच्छ एखादी. तुम्ही हीच पणती दररोज वापरायची कंटिन्यू 40 दिवस. पणतीमध्ये आपल्याला एकेरी वात वापरायची नाही आहे, आपल्याला दुहेरी वात घ्यायची आहे. 2 वाती घ्यायच्या आहे आपल्याला या पणतीमध्ये. आणि सगळ्यात या महत्वाची गोष्ट टाकायची यामध्ये ते म्हणजे काळी मिरी. आता काळी मिरी आपल्याला किती घ्यायचे,
तर काळे मिरे आपल्याला घ्यायचे आहे 5. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, पण 5 संख्या चांगली आहे, त्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला 5 काळे मिरे घ्यायचे आहे. तर काळे मिरे का घ्यायचे आहे? तर काळे मिरे यासाठी घ्यायचे आहे, काळे मिरे आपल्यावर असणारा जो काही वाईट शक्तींचा प्रभाव असतो किंवा आपले ग्रहमान वाईट ग्रहांची दशा चालू असते किंवा कोणी शत्रुत्व करणारे असते, थोडक्यात ज्या काही वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी त्या व्यक्तीवर असतील किंवा त्या मुलांवर असतील तर ते नष्ट करण्याचं काम हे काळे मिरे करत असतात. आणि आपण दिव्याच्या माध्यमातून हे काळे मिरे आपण एक छोटंसं या दिव्याच्या माध्यमातून काळ्या मिऱ्यांचं हे यज्ञच होणार आहे आणि त्या ज्यांच्यासाठी आपण हा दिवा लावणार आहोत त्यांच्यावरची सगळी नकारात्मक बाधा यामुळे दूर होते. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे कापूर. कापूर आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे, जो असा बघा खडीसाखरेसारखा असतो. वडीचा कापूर घ्यायचा नाही कारण त्यामध्ये प्लास्टिक मिक्स असतं. कापूर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. जोडवात घ्यायची आहे, सिंगल वात किंवा एकेरी वात घ्यायची नाही. आता यामध्ये आपण तेल कोणतं वापरायचं? तर तेल तुम्ही जे रेग्युलर दिव्यासाठी तेल वापरतात ते तेल वापरायचं. तूप देखील वापरू शकता, पण तुपापेक्षाही हा दिवा तेलाने लावायचा, कारण की काही शनिदोष वगैरे जर असतील तर हे काळे मिरे आणि तेलाच्या जळण्याने त्या बाळावरच्या किंवा त्या मुलांना त्या संबंधित ज्याच्यासाठी आपण दीपक लावतो आहे ते दूर होण्यास मदत होतात. तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे. आणि आपल्याला हा दिवा आपल्या देवघरासमोर देवांच्या समोर लावायचा आहे. आणि हा दिवा कधी लावायचा? तर आपण सकाळी ज्यावेळेस आपली देवपूजा करतो, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला सगळे संपूर्ण देवपूजा आवरल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून आपल्याला हा दिवा आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी, लेकरांवरचे सगळे वाईट दोष, सगळ्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, ज्या काही नकारात्मक बाधा ज्यामुळे आपल्या लेकरांना अडचणी येतात आहे त्या दूर करण्यासाठी हा दिवा आपल्याला देवपूजेनंतर सकाळी प्रज्वलित करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल जर एखाद्या वेळेस काय होतं, आपल्याकडनं देवपूजा करणं होत नाही, बरेचदा नाही होत असं, घाईघाईमध्ये कधी कुठे जावं लागतं, काही करावं लागतं, माझ्याकडूनही गॅप पडतो देवपूजेमध्ये, तर अशा वेळेस देखील आपल्या दिव्याला खंड पडू द्यायचा नाही. तुम्ही देवपूजा नाही केली हरकत नाही, देवांना नमस्कार करायचा, महाराजांना मुजरा करायचा आणि आपली ही जी सेवा आहे ही अखंडित चालू ठेवायची. सांगण्याचं तात्पर्य असं की 40 दिवस आपली ही सेवा सलग. तर अशा प्रकारे आपण जे तेल वापरतो दिव्यासाठी ते तेल टाकून यामध्ये कापूर आणि मिरे टाकून आपल्याला हा दिवा असा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण साहजिकच आहे आपण दिव्यांचं पूजन करतो, दिव्याचं पूजन करतो, त्याच पद्धतीने आपल्याला या दिव्याचं अगदी मनोभावे पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करून आणि दिव्याला मनोमन प्रार्थना करायची आहे. स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की ज्या कारणासाठी तुम्ही हा दिवा लावलेला आहे ती तुमची इच्छा पूर्ण करा. तुमचे मुलं रागराग करत असतील, चिडचिड करत असतील, अभ्यास करत नसतील, अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल, अभ्यास खूप कष्ट करूनही जर त्यांना जशी पाहिजे तशी यशसिद्धी मिळत नसेल, म्हणजे थोडक्यात काय, मुलांच्या सगळ्या प्रकारच्या समस्यांसाठी हा दिवा अतिशय गुणकारी दिवा असा आहे. या दिव्याचं पूजन करायचं, छान दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि दिव्याचं मनोभावे दर्शन घ्यायचं. आपल्या बाळाला ज्यांच्यासाठी तुम्ही हा दिवा लावता आहे त्याला देखील दिव्याचं दर्शन करायला लावायचं आणि अशा प्रकारे हा छान दीपक आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तयार करायचा. मी इथे सजवलेला आहे हा. याची सजावट वगैरे तुम्ही इच्छा असेल तर करू शकता, नाही केला तरी चालते. फक्त महत्वाची गोष्ट हा दिवा जोडवातींनी लावायचा, यामध्ये 5 मिरे टाकायचे आणि भीमसेनी कापूर टाकायचा. आता हा दिवा संपूर्ण प्रज्वलित होईपर्यंत काय होतं की यातला कधी कधी कापूर जो आहे तो जळतो, कधी जळत नाही. यातले काही मिरे कधी कधी जळतात, कधी जळत नाही. तर उरलेले मिरे त्यांचं काय करायचं? जर यातले समजा आपण 5 मिरे टाकलेले आहे आणि 5 पैकी 2 मिरे जळून गेले किंवा थोडेफार जळले, तर जे जळलेले मिरे आहे, थोडेफार जळलेले, अर्धवट जळलेले, ते बाजूला करून एका डब्बीत आपल्याला संपूर्ण 40 दिवसांचे मिरे जमा करायचे आहेत. आणि 3 मिरे जे ते चांगले अवस्थेत आहे, त्याला कुठूनही त्याला अग्नीचा शेक लागलेला नाही, असे मिरे आपण पुन्हा
या दिव्यामध्ये पुढच्या सेवेसाठी वापरू शकतो। कापूर जळला नसेल तर तोच कापूर आपण पुढच्या सेवेसाठी वापरू शकतो। फक्त आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की ते यातले जे मिरे आहे ते थोडे देखील जळलेले नको। अशा प्रकारे आपल्याला ही सेवा अखंडितपणे 40 दिवस करायची आहे आणि ही सेवा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी केलेली अतिशय उत्तम। आता तुम्ही म्हणाल की जर का या सेवेमध्ये जर आईची काही अडचण आली, 4 दिवसांची म्हणा, मासिक धर्माची काही अडचण आली किंवा आणखीन काही अडचण आली तर मग काय करायचं? तर आपल्या घरामध्ये ज्या इतर व्यक्ती असतात, समजा तुम्ही तुमच्या मुलासाठी हा दिवा लावता आहे आणि तुम्हाला 4 दिवस हा दिवा लावणं जमत नसेल तर मग त्या मुलाच्या वडिलांच्या हाताने असा दिवा लावून घ्यायचा किंवा आजी असेल तर आजीच्या हाताने लावून घ्यायचा, बहीण असेल तर बहिणीच्या हाताने लावून घ्यायचा। फक्त ज्याच्यासाठी तुम्ही हा दिवा लावता आहे त्याला हा दिवा प्रज्वलित करायला सांगायचा नाही, त्यांच्या हाताने हा दिवा लावून घ्यायचा नाही, त्यांना फक्त नमस्कार करायला सांगायचा। जर तुमची अडचण आली असेल तर तुम्ही फक्त घरातल्या इतर सदस्य, बाहेरचे सदस्य घ्यायचे नाही, फक्त घरातले सदस्य यांच्या हाताने तुम्ही हा दिवा अशा पद्धतीने लावून घेऊ शकता। फक्त आपल्याला अट एकच करायची आहे की 40 दिवस कंटिन्यू हा दिवा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला अखंडितपणे खंड न पडू देता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर प्रज्वलित करायचं आहे। तुम्ही ही सेवा नक्की करून बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल। हा स्वतः माझा अनुभव सिद्ध, मी स्वतः घेतलेला अनुभव आहे। तुम्ही नक्की याचा अनुभव घ्या। व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर। इथे व्हिडिओचा शेवट करते, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।